वचन. भाषाशास्त्रात वचन हा शब्द नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्या संख्येविषयी माहिती देतो. वस्तू एक आहे की एकापेक्षा अधिक हे दर्शवण्याचे काम वचन करते. उदाहरणार्थ फूल, झाड, फुले, घर इत्यादी. बहुतांश भाषांमध्ये केवळ 2 वचन आहेत. एक वचन, अनेक वचन. एखाद्या शब्दाच्या ज्या स्वरूपापासून एकाच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला एकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, गाय, सैनिक, मूल, कापड, आई. एखाद्या शब्दाच्या ज्या स्वरूपापासून अनेक व्यक्तीचा किंवा वस्तूंचा बोध होतो त्याला अनेकवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ मुले, गायी, कपडे, टोपी, माता, पुस्तके. पुढील चित्रे पहा व चित्रांची संख्या सांगा. पहिल्या चित्रात किती माकड दिसत आहेत? एक माकड. दुसऱ्या चित्रात किती माकडे दिसत आहेत? अनेक माकडे. पहिल्या चित्रात किती झाड दिसत आहेत? एक झाड. दुसऱ्या चित्रात किती झाडे दिसत आहेत? अनेक झाडे. पुढील शब्दांचे अनेकवचनी शब्द सांगा. बाटली, बाटल्या. छत्री, छत्र्या. पुस्तक. पुस्तके. खूप छान. पुढील अनेकवचनी शब्दांचे एकवचनी शब्द सांगा. रांगा, रांग. वह्या, वही. पक्षी, पक्षी. सरावासाठी प्रश्न. खालील प्रश्नांची उत्तरे वहीत लिहा. कल्पक होऊया. ज्या शब्दांचे वचन बदलत नाही अशा शब्दांची यादी तयार करा. पुढील शब्द लिहून वाक्य तयार करा. वाक्यातील फरक जाणून घ्या. उदाहरणार्थ फळ, फळे, पुस्तक, पुस्तके.